प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आजच्या भागामध्ये काय झालं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे उभा असते, कारण की तिला आता ती डॉक्टर चेक करण्यासाठी आलेली असतात. तर ते म्हणतात की आजपासून सुरुवात करायची का आपण तुमच्या चेकअपला. तर मंजू म्हणते की असं काय बोलतायत, कशाचं चेकअप, मला काय झालं आहे तरी. तर आता ते म्हणतात की तुमचे मिस्टर तुम्हाला सोडून गेले, तर तुम्ही असं का वागताय. तर आता मंजू म्हणते की मला नाही माहिती आई काय चाललं हे सगळं काही. तर तिच्या आईला ओरडते आणि आता मंजूची आई म्हणते की मंजू अगं ऐक ना काहीतरी. तर मंजू तिथून निघून जाते, डॉक्टरला पण काढून देते. तेवढ्यात आता जी मंजूची आई आहे ती म्हणते की अगं मंजू तुला काही कळतं की नाही, असं काय करते तू, ते मंगळसूत्र काढून ठेव ना. अगं आता ती वेळ नाही आहे, सत्यजित राव तुला सोडून गेले आहेत. तर आता मंजू म्हणते नाही आई, सध्या कुठेही गेलेला नाही आहे मला सोडून. तेवढ्यात आता ती मंजूची आई म्हणते की हे बघ आता पुढचे विधी करायचे आहेत, पुढचे विधी करायचे, त्यामुळे आता तुला सज्ज व्हावं लागेल मंजू या सगळ्यासाठी. तर मंजू म्हणते नाही आई, कसं काय करू मी, अगं माझ्या सत्याला काही झालंच नाही आहे, तर सत्य जिवंत आहे, तुम्हाला काय माहिती, असं मंजू बोलून जाते. आर्यन हे शब्द ऐकतो आणि आर्यन आता तिथून बाहेर पडतो. मंजूची आई म्हणते अगं मंजू काय बोलते तू. तर मंजू म्हणते की हो माझ्या सत्याला कधीच काय होणार नाही आहे, असं ती म्हणते. तर आता मंजूच्या आईन त्या समजून घेते की हिला खरंच येडी झाली आहे, हिला काही समजत नाही आहे असं म्हणतात मंजूच्या आईन त्या. आणि इकडे आता जो सत्य आहे, सत्य आता तिकडे फिरत असतो. तेवढ्यात तो खिडकीत बघतो तर आर्यन तिथे मंजूला भेटायला आलेला असतो. आणि तिथे जो आर्यन आहे तो मंजूशी बोलत असतो, म्हणत असतो की तुमचं सगळं काही ठीक आहे ना हो, तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. आणि मंजू आता रडायचं नाटक करते, सत्य तिला खिडकीतून सांगत असतो आणि मंजू मोठे मोठे रडत असते. तेवढ्यात आता सत्य रूममध्ये येतो, आर्यन तिथून निघून जातो आणि सत्य आल्यावरती आता जो सत्य आहे तो आता मंजूसोबत तिथे आतमध्ये येतो आणि दोघंजण धिंगाणा चालू असताना तेवढ्यात आर्यनचा फोन येतो. मंजू म्हणते प्रायव्हेट नंबरवरून कुणाचा तरी कॉल आलाय सत्या. सत्या तू वाघमारे उचला ना. तर मंजू कॉल उचलते तर बघते तर आर्यन असतो. त्यांना माहीत नसतं आर्यनी म्हणून, पण त्यांना ते उचलतात, म्हणतात बोल ना. त्यांना वाटतं मंजूला त्रास देणारा तो माणूस आहे. तर आता आर्यन इकडून म्हणतो की हे बघ मला तुला पण संपवण्याची सत्यासोबत हे मिळालं होतं, पण मी तुला नाही संपवलं मंजू, कारण मला तू हवी आहे ना त्यामुळं. तर आता मंजू म्हणते कोण आहेस तू नेमकं आणि का त्रास देतोय रे आम्हाला आणि काय चाललंय तुझंवालं. मंजू त्याला बोलते. तर तो म्हणतो की हे बघ मंजू, अगं मी तुझा असं काय वागते, तू मला ओळखलं नाहीस का, असं तो मंजूला म्हणतो. तर मंजू म्हणते की ओळखलं आता. तर तो म्हणतो की सत्याला ना संपवलं आहे, आता आपल्या आयुष्यात काही अडचण नाही आहे, असं तो मंजूला म्हणत असतो. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.